सोनलच्या नवऱ्याचं म्हणजेच आपल्या जावयाचं असं काही गुपित रजनीताईंना माहीत होतं की त्यामुळे आपल्या मुलीचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. ते वाचवण्यासाठी रजनीताईंनी केली एक युक्ती. रजनीताईने एवढा तांडव करण्याचं काहीच कारण नसताना आपल्या सुनेसोबत आणि मुलासोबत खूप आकावतांडव करून आपल्या मुलीच्या घरी राहायला निघून गेले. परंतु तसं पाहिलं तर रजनीताईंच्या सुनेची आणि मुलाची एवढीही काही चूक नव्हती की त्यांनी राईचा पर्वत करावा. परंतु आपल्या मुलीच्या घरी म्हणजेच सोनलच्या घरी तिच्या नवऱ्याने एवढी मोठी चूक करून ठेवली होती की ती चूक त्याच्याकडून सुधारून घेण्यासाठी आणि आपल्या मुलीवर अन्याय होत असताना ती कोणत्या प्रकारे सहन करते आणि कशा प्रकारे स्वतःसाठी जीवन जगले पाहिजे या सगळ्याची जाणीव करून देण्यासाठी रजनीताईने आपल्या मुलाला आणि सुनेला तसेच जावयाला आणि लेकीला योग्य मार्गावर आणून प्रत्येकाला प्रत्येकाची योग्य किंमत दाखवून दिली. रजनीताई त्यांच्या मुलावर आणि सुनेवर नाराज होऊन त्यांची मुलगी सोनलच्या घरी आल्या. आता रजनीताईंना 2 गोष्टी करायच्या होत्या. पहिलं काम त्यांच्या मुलाला आणि सुनेला त्यांचे महत्त्व दाखवून द्यायचं होतं, तर दुसरं काम म्हणजे एकाच ठिकाणावर आणायची होती. मुलगा घरातून बाहेर पडण्यापूर्वी रजनीताई हातात ब्रीफकेस घेऊन ड्रॉइंग रूममध्ये आला. तेव्हा मुलगा आर्यन आणि सून श्रावणी आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे पाहू लागले. आई, या ब्रीफकेसमध्ये काय आहे? आर्यनने कपाळावर आढ्या आणून विचारलं. काळजी करू नकोस, यात तुझ्या बायकोची ज्वेलरी नाहीये, माझं काही महत्वाचं सामान आहे. रजनीताई जरा रागातच म्हणाल्या. कोणत्या गोष्टीचा इतका राग आला आहे आई तुला? त्यांच्या मुलाच्या या प्रश्नावर रजनीताईंने कोणतेही उत्तर दिले नाही. तेव्हा आर्यनने त्याच्या बायकोकडे पाहिले, म्हणजे श्रावणीकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. नाही, मी आईसोबत कोणतेही भांडण केले नाही, श्रावणीने स्पष्ट केले. पण काहीतरी आठवून ती अस्वस्थ दिसू लागली. आर्यन गप्प राहून श्रावणी पुढे काय बोलत आहे याची वाट पाहत राहिला. काही विशेष गोष्ट नव्हती. काल रात्री आई फ्रीजमधून दूध काढत होत्या, तेव्हा मी त्यांना सांगितले की सकाळी आपल्या छोट्या सोनूला दूध कमी पडायला नको, कारण काल दिवसभरात बऱ्याचदा चहा झाला होता. पण आईला त्या छोट्याशा गोष्टीचं इतकं वाईट वाटलं असं मला वाटलंही नव्हतं. तिचे बोलणे संपेपर्यंत श्रावणी रागाचा बळी ठरली होती. आई, तू श्रावणीवर रागवली आहेस का? आईला शांत करण्यासाठी आर्यनने आपला स्वर मावळता घेतला. मी यावेळी काही बोलण्याच्या किंवा ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये. आर्यन, तू मला पुण्याला जाण्यासाठी बसचं तिकीट बुक करून दे. रजनीताई नाराजीच्या स्वरात त्यांच्या आवाजात आता स्पष्ट दिसून येत होती. तू सोनल दीदीच्या घरी जात आहेस आणि तेही ब्रीफकेस घेऊन? अरे, मी आश्चर्यचकित होऊन विचारले. जेव्हा एकुलता एक मुलाच्या घरी त्याच्या विधवा आईला मानसन्मानाने राहता येत नसेल, तेव्हा ती मुलीच्या घरी जाऊन राहू शकते. रजनीताईने जिद्दीच्या स्वरात खडसावले. तू रागवू नकोस आई, मी श्रावणीला ओरडणार नाही. बेटा, माझ्या संयमाचा बांध आता फुटला आहे. मी आता कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही. आई, आणखीन दुसऱ्या काही गोष्टी आहेत का की ज्याने तुला काही त्रास होत आहे किंवा ज्याने तू दुःखी आहेस? अरे, 1-2 नाही तर बऱ्याच गोष्टी आहेत. रजनीताई अचानक ओरडल्या. मला तुम्ही लोकांनी आदर सन्मान देणे तर दूरच, पण घरातील आया आणि मोलकरीण बनवून ठेवलेले आहे. माझी तब्येत चांगली आहे तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही घरातील मोलकरणीला काढून टाका आणि मला त्या लहान सोनूची काळजी घेणारी बनून तुम्ही बाहेर पार्टी करायला फिरत जाल.
तुम्हा दोघांकडे माझ्यासोबत बोलायला 2 मिनिटं सुद्धा वेळ नसतो. त्या दिवशी संध्याकाळी माझ्या छातीत दुखत होतं, पण तू मला डॉक्टरांकडे देखील घेऊन गेला नाहीस. आई, तुला फक्त ॲसिडिटी झाली होती, जी औषध घेतल्याने बरी झाली होती. अरे, मला जर हृदयविकाराचा झटका आलाच, त्याचा त्रास होत असता, तर तुझी औषधे काय कामाला आली असती. तुम्हा दोघांसाठी माझ्या सुखदुःखाची काळजी घेण्यापेक्षा तुमचा आराम आणि आनंद आणि फिरणं जास्त महत्वाचं आहे. अरे माझं सोडा, तुम्हा दोघांना बिचारे त्या लहानशा सोनूची देखील काळजी नाही. तुमच्यासारखे बेफिकर पालक क्वचित असतील, जे मुलांची सर्व जबाबदारी आजीवर टाकून मोकळे फिरतात. आज रजनीताई यांनी त्या दोघांना खरे खोटे बोलू सुनावले. आई, तुम्ही म्हणताय तितकी आम्ही वाईट नाही. मला वाटतं आज तुम्ही राईचा पर्वत करत आहात. श्रावणी जरा वेडेवाकडे तोंड करून म्हणाली, तुम्ही चांगले असो किंवा वाईट, आता तुम्ही दोघं तुमचं घर सांभाळा. ठीक आहे आई, पण आधी मला एका काळजी घेणाऱ्या बाईचा बंदोबस्त करू द्या. तोपर्यंत थांबा, मग जा. नाही, जोपर्यंत तुम्हाला काळजी घेणारी बाई मिळत नाही सोनूसाठी, तोपर्यंत तुम्ही तुमच्या ऑफिसमधून रजा घ्या आणि सोनूला सांभाळा. खेळून परत आला तर तो मला जाताना पाहून रडेल. चल, रिक्षा पकड आणि मला बस स्टॉपला सोडून ये. असे म्हणत रजनीताईंनी त्यांच्या सुटकेस आर्यनकडे सोपवली आणि एका विचित्र मुद्दाम पण आणि बाहेर पडला. माहीत नाही आईला अचानक असं काय झालं ते. इतकी हट्टी आहे की ती कोणाचंच काही ऐकणारही नाही. बडबड करत आर्यननीच सुटकेस उचलली आणि त्यांच्या मागे जाऊ लागला. टेन्शनमध्ये आलेली श्रावणी आता तिला प्रश्न पडला होता, आता माझ्या सोनूची काळजी कोण घेणार? आता त्याची व्यवस्था कशी करायची? शेजाऱ्यांच्या मदतीची गरज होती. ते त्यांच्या घरचे फोन नंबर लक्षात ठेवून फोनच्या दिशेने निघाले. सुमारे अर्ध्या तासानंतर रजनीताई त्यांच्या जावई कार्तिकच्या घरी पोहोचले. थोडा वेळ बसून चहापाणी झाल्यानंतर त्यांची मुलगी सोनल आणि जावई कार्तिकने त्यांना विचारले, तेव्हा त्यांनी त्यांच्या सर्व वेदना सांगितल्या, ज्या काही वेळापूर्वी त्यांनी आपल्या मुलाला आणि सुनेला सांगितल्या होत्या. तुम्ही तिथेच राहून खुश नाही, त्याचा कधी अंदाज आला नाही मला. हे सर्व ऐकून जावई कार्तिकने आश्चर्य व्यक्त केले. आपल्या हृदयाची जखम पटकन कुणाला दाखवायची सवय नाही माझी, पण जेव्हा पाणी डोक्यावरून गेले तेव्हा माझी बॅग भरून इथे आली आहे. बोलता बोलता रजनीताईचे मन भरून आले. आई, हे सुद्धा तुझेच घर आहे. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार इथे राहू शकता. आजीचा सहवास मिळाल्याने सिया आणि ऑलिव्हर यांना देखील खूप आनंद झाला. कार्तिकने त्यांना त्यांच्या घरात राहण्याची अनुमती दिली. इथं मुलीच्या घरात थांबणे मला चांगले. आई, उगतच नको ते बोलू नकोस. सोनलने प्रेमाने आईला पुढे काही बोलू दिलेच नाही. आई, मुलगा आणि मुलीच्या यांच्यात फरक करण्याची वेळ आता राहिली नाही. जोपर्यंत मी त्या नालायक आर्यनची अक्कल ठिकाणावर आणत नाही, तोपर्यंत तू इथे निवांत राहा. बाळा, आराम करण्याच्या उद्देशाने मी माझी ही हालत करून घेतली आहे. आता मी आराम करणार नाही, मी काम करेन. रजनीताई यांनी त्यांची इच्छा त्यांच्या मुलीकडे व्यक्त केली. आई, या वयात तू काय काम करशील? आणि मी म्हणते तुला या कामाच्या लडबडीमध्ये अडकायचंच कशाला आहे? तर कार्तिक त्यांच्याकडे पाहून संभ्रमात पडला. जेव्हा रजनीताई गंभीर स्वरात म्हणाल्या, मी तेच काम करणार जे मला येथे आवडत आहे. जेव्हा सोनलचे वडील आम्हाला अचानकपणे सोडून गेले होते तेव्हा सोनल फक्त 8 आणि आर्यन फक्त 6 वर्षाचा होता. मी माझ्या सासरच्या घरी राहिली नाही, कारण तिथे एकत्र कुटुंबात माझी जागा फक्त एका मोलकरणीची होती. माझा स्वाभिमान वाचवण्यासाठी मी माझ्या सासरच्यांना सोडले. दिवसा पापड बनवायची आणि रात्री कपडे शिवायची. आज पुन्हा मला सन्मानाने जगायचं आहे. इथून पुढे मी माझा मुलगा आणि सुनेवर हात पसरवणार नाही. उद्या सकाळी सोनल विनीताकडे घेऊन जाईल.
कोण आहे ही विनिता? कार्तिकने विचारले. विनिता माझी जुनी मैत्रीण आहे. तिने उत्तम पापड बनवण्याचा लघु उद्योग जोपासला आहे. ती मलाही काम देईल आणि जर तिने तिथेच माझ्या राहण्याची व्यवस्था केली तरी मी इथे राहणार नाही. आई, तू इथेच राहशील. सोनलने आईचे वाक्य पूर्ण होऊन दिले नाही आणि आवेशपूर्ण स्वरात म्हणाली, ज्या घरात तुझा मुलगा राहतो ते घर अजूनही तुझ्या नावावर आहे. जर कोणाला बेघर होऊन धक्के खायचे असतील तर ते तू नाही खाशील. तू इतका राग करू नकोस. भेटेल आई. तू याआधी कधी तुझ्या वेदनाकडे इशारा केला असता तर आतापर्यंत मी आर्यनला आणि श्रावणीला चांगलाच धडा शिकवला असता. नाही बाळा, असे वागायचे नाही. आता मी एक काम सुरू करून स्वावलंबी झाले तर सर्व काही ठीक होईल. मला तुझा स्वाभिमान आहे आई. सोनलने आपल्या आईला रजनीला मिठी मारली आणि तिच्या पतीला सांगू लागली की मला तो काळ आजही आठवतो जेव्हा माझी आई तिचे सर्व दुःख विसरून रात्रंदिवस फक्त आमच्यासाठी करायची. आम्हाला आमच्या पायांवर उभे करून सक्षम बनवण्याची जिद्द तिच्या मनात सतत असायची. आज आर्यन बँक ऑफिसर आहे आणि मी पोस्ट ऑफिसरमध्ये कामाला आहे. हे माझ्या आईच्या मेहनतीचे फळ आहे. आर्यनला लाज वाटली पाहिजे जो आज आपल्या आईची योग्य काळजी घेत नाही. माझी मुलगी सुद्धा कोणापेक्षा कमी नाही. कार्तिकने रजनीताईने प्रेमाने सोनलच्या डोक्यावरून हात फिरवला. चांगले पापड बनवण्यातही माझा नेहमीच साथ द्यायची. शिक्षणाची खूप चांगली हुशार होती. माझ्यावर वाईट वेळ आली नसती तर माझी छकुली नक्कीच डॉक्टर झाली असती. तुम्ही दोघे बसा आणि गप्पा मारा. मी माझ्या एका आजारी मित्राच्या तब्येतीची विचारपूस करून येतो, असे म्हणून कार्तिक बाहेर गेला. जराही संकोच वाटून घेऊ नका. मी आर्यन आणि श्रावणीला समजावून सांगितले तर सर्व काही ठीक होईल. कार्तिक त्यांच्या उठला आणि त्याच्या खोलीत निघून गेला. काही वेळाने तो तयार होऊन बाहेर गेला. त्याच्या शरीरातून येणारा परफ्यूमचा सुगंध सोनलने तर नाही पण रजनीताईंनी नक्कीच टिपला होता. कोणता मित्र आजारी आहे? कार्तिकचा. रजनीताईंनी आपला स्वर नॉर्मल ठेवत सोनलला प्रश्न विचारला. मला माहीत नाही, सोनलने बेफिकीट स्वरात उत्तर दिले. प्रत्येक समजदार पत्नीने आपल्या पतीच्या मित्रांची, त्यांच्या कार्यालयातील हालचालींची माहिती ठेवावी. आई, मी माझ्या 2 मुलांची काळजी घेण्यात इतकी व्यस्त असते की माझ्याकडे या गोष्टींसाठी वेळच नाही. स्वतःसाठी वेळ काढून छान नटून थटून राहण्याची. बाळा, थोडा वेळ काढून कार्तिकला खुश करण्यात घालवशील तर त्यालाही बरे वाटेल. मी जशी आहे तशी त्यांना आवडते. आई, तू माझी काळजी करू नकोस. आणि मला एक सांग की उद्या सकाळी तू खरंच विनिता आंटीकडे काम करायला जाणार आहेस का? आपल्या डोळ्यात चिंतेचा भाव आणून सोनलने विषय बदलला. रजनीताई कामासाठी जाण्याच्या त्यांच्या निर्णयावर ठाम राहिल्या. सोनलने त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले. रात्री आर्यन आणि श्रावणीने रजनीताईंना बोलण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याशी फोनवर बोलायला तयार नव्हत्या. सोनल दोघांनाही खूप ओरडली. श्रावणीने गुपचुकीने सर्व काही ऐकून घेतले पण आर्यनने सोनलला नाही एवढे नक्की सांगितले की आईने ह्या आधी तक्रारीचा एकही शब्द उच्चारला असता तर मी नक्कीच कारवाई केली असती. आता मला स्वप्न तर पडले नव्हते ना की ती घरी दुःख आणि टेन्शनमध्ये जगत आहे. काही नाही, घरातून बाहेर पडण्यापूर्वी आमच्याशी बोलायला हवे होते. सोनलने जेव्हा तिच्या आईला याबाबत प्रश्न विचारला तर आईने तिला झोप येत असल्याचे सांगितले आणि ती झोपायला निघून गेली. ऑलिव्हर आणि सिया यांनी खोलीत त्यांच्या झोपण्याची व्यवस्था करण्यात आली होती. दोन्ही मुलांनी प्रथम त्यांच्या आजीकडून एक गोष्ट ऐकली आणि नंतर एकमेकांना मिठी मारली आणि झोपी गेले. रजनीताई यांना आर्यनच्या मुलाची म्हणजे सोनूची देखील खूप काळजी येत होती. त्यामुळे त्या उशिरा झोपल्या. दुसऱ्या दिवशी मुलांना शाळेत आणि कार्तिकला ऑफिसला पाठवल्यानंतर सोनल
तिच्या आईसोबत विनिताताईंना भेटण्यासाठी घराबाहेर पडली. विनिताचा लघुउद्योग खूप मस्त चालला होता. घराच्या पहिल्या मजल्यावर मोठ्या हॉलमध्ये 15-20 बायका छान पापड बनवण्यात व्यस्त होत्या. रजनीताईंना पाहत असताना खूप आनंद झाला. आधी दोघींनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. चहा नाश्ता झाल्यावर रजनीताईंनी त्यांना तिथेच येण्याचा उद्देश सांगितला. तेव्हा आधी तिला आश्चर्य वाटले, मग दीर्घ श्वास घेऊन हसायला लागली. जर तुला कधी असे वाटले असेल की तुझे प्रॉब्लेम सांगून तू तुझे मन हलकं करू शकतेस तर नक्की कर. एकेकाळी तूच माझा आधार बनली होतीस रजनी, आणि आज पुन्हा तुझी सोबत मिळाल्याने मला खूप आनंद होत आहे. तुझी इच्छा असेल तर माझा उजवा हात धरून आजपासून कामाची देखभालीसाठी मला मदत कर. आपल्या मैत्रिणीकडून असे शब्द ऐकून रजनीचे डोळे पाणवले. त्या पूर्ण भारावून गेल्या. रजनी आणि सोनलने खूप वर्षानंतर पापड बनवण्याचे काम केले. त्या दोघींची कुशलता लवकरच पूर्वपदावर आली. त्या दोघींनाही ते काम करण्यात खूप मजा येत होती. कधी जेवणाची वेळ झाली ते त्यांना कळाले सुद्धा नाही. सोनल घरी परतली कारण मुलांची शाळेतून परत येण्याची वेळ झाली होती. मिनिटांनी रजनीताईला स्वतःसोबत बसवून जेवू घातले. संध्याकाळी रजनीताई घरी परतली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर खूप आनंद झाला होता. त्या दिवशी त्यांचे अनुभव त्यांना घरी घेऊन कार्तिकला मोठ्या उत्साहाने सांगितले. रात्री 8च्या सुमारास सोनूला घेऊन आर्यन आणि श्रावणी तिथे पोहोचले. त्यांना बघून सोनल आजचा राग गगनाला भिडला. खूप मुश्किलीने कार्तिक आणि रजनीताई यांनी तिला शांत केले. तरी सोनलने भाऊ आणि वहिनी दोघांनाही खूप काही सुनावले. आई, आता घरी जाऊया. ह्या वयात आणि आम्ही सोबत असताना तुला कुठेही काम करण्याची गरज नाही. जगाच्या नजरेत आम्हाला लाजवून तुला काय मिळणार आहे आई? आर्यननी खालच्या स्वरात विचारले. मला यावर काही बोलायचे आणि ऐकायचेही नाही. तुम्ही लोक चहा घ्या, तोपर्यंत मी सोनूशी गप्पा मारते. असं म्हणत रजनीताई यांनी आपल्या 6 वर्षाच्या नातवाला आपल्या कुशीत उचलले आणि आपल्या नातवंडांच्या खोलीत निघून गेल्या. त्या रात्री आर्यन आणि श्रावणी रजनीताईंना त्यांच्यासोबत परत घरी घेऊन जाण्यासाठी अपयशी ठरले. घरी परतत असताना दोघांची मनस्थिती फारच वाईट होती. आई सध्या रागावली आहे. काही दिवसांनी आम्ही त्यांना समजावून पाठवून देऊ, कार्तिकने त्यांना आश्वासन दिले. आर्यन त्यांच्या भाऊजींना यांना आईला पापड बनवण्याच्या कामावर जाण्यापासून रोखवण्याची विनंती केली. जो कोणी हे ऐकेल तो आमच्यावर हसेल. त्यावर कार्तिक म्हणाला, आर्यन मेहनत आणि प्रामाणिकपणाने केलेल्या कामावर मूर्ख लोकच हसू शकतात. आईने हेच काम करून आपल्याला वाढवले आहे. कधी वेळ काढून जाऊन बघ, विनिता आंटीच्या ठिकाणी काम करणाऱ्या महिलांच्या चेहऱ्यावर स्वाभिमानाची आणि आनंदाची चमक कशी आहे ते. थोड्या वेळासाठी मी रोज आईसोबत तिथे जात जाईल. आपला निर्णय सांगताना सोनलला अजिबात घाबरली नाही. नंतर कार्तिकने तिला कामावर न जाण्यासाठी समजावण्याचा थोडा वेळ प्रयत्न केला, पण सोनलने आपला निर्णय बदलला नाही. माझी मुलगी काही बाबतीत माझ्यासारखीच आणि तिच्या विचारांची पक्की आहे कार्तिक. ती तर कोणावरही अन्याय होताना पाहू शकत नाही. रागावू नकोस. काही दिवस तिला तिच्या इच्छा पूर्ण करू दे. तिच्या कामाची नुकसान मी होऊ देणार नाही. बाकी तू सांग, तुझ्या मित्राची तब्येत कशी आहे? रजनीताईंनी अचानक विषयाला कलाटणी दिली. माझ्या मित्राच्या तब्येतीला काय झालं? कार्तिकने अचानकपणे विचारलेली. तेव्हा रजनीताई म्हणाली, अरे कालच तर तू तुझ्या एका आजारी मित्राची तब्येत विचारायला गेला होतास ना? हो, आता ठीक आहे, बरं आहे. अचानक अस्वस्थ दिसणाऱ्या कार्तिक समोर ठेवलेला पेपर उचलून त्याच्या डोळ्यासमोर ठेवला. जणू काही तो रजनीताईच्या नजरेतून आपल्या चेहऱ्यावरील भावनांना लपवत होता. रजनीताईने सोनलकडे पाहिलं, पण तिचं लक्ष त्या दोघांकडे नसून त्यांच्या छोट्याशा केसांकडे होतं. आणि रजनीताई सोबत सोनल सुद्धा रोज पापड बनवण्यासाठी जायची. आई संध्याकाळी घरी यायची तर सोनल दुपारी 12 वाजेपर्यंत परत यायची. या दिनक्रमाने दोघी खूप खुश होत्या. कधी कधी सुनीची आठवण करून रजनीताई खूप उदास व्हायच्या. नाहीतर मुलीच्या घरी त्यांच्या खूप छान वेळ जात होता.
आर्यन आणि श्रावणी 2 आठवड्यानंतर रजनीताई यांना परत घरी घेऊन जाण्यास यशस्वी झाले. कारण सोनूची काळजी घ्यायला कोणीही केअरटेकर मिळाले नसल्याने तो खूप चिडचिड करत होता आणि अशक्त होत चालला होता. तुमच्या अनुपस्थित संपूर्ण घर मोडकळीस आले आहे. मी हात जोडून तुमच्यासमोर प्रार्थना करते आई. मी माझ्या सर्व चुका सुधारण्याचे वचन देते, पण कृपया आधी आपल्या घरी चला. रजनीताईंनी हात जोडून विनंती करणाऱ्या सुनेला मिठी मारली आणि घरी परत येण्यास होकार दिला. सोनलनं ही खात्री आधीच करून घेतली की घरी झाडू पोछा, भांडी घासणारी मोलकरीण असायला हवी. ही सगळे कामे आई करणार नाही. या सगळ्या कामासाठी मोलकरीण पाहिजे. आई सोनलला बोलली, दीदी तू कोणतीही काळजी करू नकोस. या सगळ्या गोष्टींची मी आधीच व्यवस्था करून ठेवलेली आहे. मला माहीत होते की आज मला परतावे लागणार आहे, म्हणूनच मी माझ्या कामाचा 15 दिवसांचा पगार विनीताकडून घेऊन आले आहे. आता आपण सगळे आधी बाजारात जाऊन मी माझ्या पैशाने तुम्हाला सर्वांना आणि भेटवस्तू देईल. ही घोषणा ऐकून मुलांनी टाळ्या वाजवल्या आणि आनंदाने उड्या मारू लागल्या. रजनीताईने सगळ्यांना त्यांच्या आवडतीची वस्तू बाजारात दिली. कार्तिकला शर्ट आणि आर्यनला शर्ट मिळाला. सोनलला आणि श्रावणीला त्यांच्या आवडत्या साड्या मिळाल्या. ड्रेसेस खरेदी केला तर ऑलिव्हरला आणि सोनूला छोटे बॅट बॉल आणि कार विकत घेऊन दिली. घरी परतायच्या आधी रजनीताई यांनी एकट्या कार्तिकला त्यांच्यासोबत घेतले आणि त्याला एका आलिशान दुकानात नेले. तेथे महिलांच्या प्रत्येक प्रसाधन वस्तू विकल्या जात होत्या. खूप छान छान परफ्यूम होते. तुम्ही इथे स्वतःसाठी काही खरेदी करायला आला आहात काय? कार्तिकने आश्चर्याने रजनीताईंना विचारले. नाही, मला इथून काहीतरी सानियासाठी विकत घ्यायचे आहे, रजनीताईने गंभीर स्वरात उत्तर दिले. कार्तिकने विचारले की सानिया कोण? अचानक कार्तिकच्या चेहऱ्यावरचा रंग नाहीसा झाला. तुझी मैत्रीण, माझी मैत्रीण उर्मिलाच्या फ्लॅट समोर फ्लॅटमध्ये राहते, तीच सानिया, जिला तू भेटायला अनेकदा तिच्या फ्लॅटवर जातो, जिच्याशी तुझे अनैतिक संबंध निर्माण झाले आहेत. नाही आई, तसं काहीही नाही. कार्तिक प्लीज खोटे बोलण्याचा प्रयत्न करू नकोस आणि माझी चेतावणी काळजीपूर्वक ऐक. रजनीताई त्यांच्या डोळ्यात डोळे घालून कडक स्वरात बोलू लागल्या. सोनलने तुझ्यासाठी, घरासाठी आणि तुझ्या मुलांसाठी स्वतःला पूर्णपणे समर्पित केले आहे. गेल्या काही दिवसात तुलाही कळून चुकले असेल की ती अन्यायाविरुद्ध गप्प बसू शकत नाही. माझी मुलगी मान सन्मान आणि जगणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. जर तिला सानियाची एक फुंकरही मिळाली तर ती तुला सोडणार नाही. माझी मुलगी कोरडी भाकरी खाईल, पण माणसानं मनाने जगेल. जसे मी बनले तसेच ती सुद्धा पापड बनवून तिच्या मुलांनाही सक्षम बनवेल. आज नंतर तू कधी इतिहास आणि याच्या फ्लॅटवर गेलास तर मी स्वतःला सोनल समोर तुझे सगळे पितळ उघडे करीन. तुला मला आत्ताच वचन द्यावे लागेल की तिच्याशी कायमची संबंध संपवशील. जर असे केले नाही तर मग पत्नी आणि मुलांपासून दूर राहण्यास तयार होऊन स्वतःचे घर उद्ध्वस्त करून मग खूप मजेने सानियासोबत मजा मस्ती कर आणि आनंदाचे जीवन जग. कार्तिकने तर त्या आवाजात आपला निर्णय घेण्यास फारसा वेळ लावला नाही. आई, तुम्ही प्लीज सोनलला काहीही बोलू नका. ती मला कधीच माफ करू शकणार नाही. गुड. मला तुझ्याकडून अशाच उत्तराची अपेक्षा होती. चला बाहेर जाऊया. एका दगडात 2 पक्षी मारून रजनीताई यांना खूप समाधान वाटले. घरातून बाहेर पडून त्यांनी आर्यन आणि श्रावणीला त्यांचे महत्त्व जाणून दिले आणि त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली होती. त्याचसोबत सोनलच्या व्यक्तिमत्वाची काही खास गुणांची ओळख करून देऊन कार्तिकला योग्य मार्गावर आणले होते आणि तिचे ध्येय पूर्णपणे यशस्वी झाले होते. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, रजनीताईंनी कशा प्रकारे आपल्या मुलाला आणि सुनेला आपली किंमत दाखवून दिली आणि आपल्या मुलीला तिची पात्रता दाखवून आपल्या जावयाला कशा प्रकारे योग्य मार्गावर आणले, याबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.